नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। देगलूर मधील शहीद जवान सचिन वनंजे यांच्यावर शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता नगर परिषद शेजारी मोकळ्या जागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी त्यांचे आई, वडील, भाऊ आणि पत्नी यांना अश्रू अनावर झाले होते। 8 महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन त्यांची पत्नी त्यांना अखेरचा निरोप देत होती। जवान सचिन वनंजे कर्तव्यावर असताना श्रीनगर येथे 6 मे रोजी एका अपघातात शहीद झाले होते। सचिन वनंजे हे देगलूर तालुक्यातील तमलूर येथील मूळ रहिवासी असून सध्या फुले नगर देगलूर येथे वास्तव्यास होते। जम्मू काश्मीर येथे आपल्या सहकाऱ्यांसह नियोजित पोस्टकडे जात असताना त्यांच्या सैनिकी वाहनाचा खोल दरीत अपघात होऊन मंगळवार दिनांक 6 मे रोजी ते शहीद झाले। त्यांचे पार्थिव शुक्रवारी पहाटे 4 वाजता हैदराबादहून देगलूर येथे त्यांच्या घरी पोहोचवण्यात आले। सकाळी 8:30 वाजता फुलांनी सजवलेल्या सैनिकी वाहनात त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, अण्णाभाऊ साठे चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गांधी चौक, देगाव नाका, संत रविदास चौक आदी मार्गे अंत्ययात्रा नगर परिषदेच्या शेजारी पोहोचली। येथे सैन्य दलाच्या वतीने हवेत गोळीबार करत मानवंदना देण्यात आली। यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांसह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। सचिन वनंजे यांनी 2017 मध्ये भारतीय सैन्य दलात प्रवेश केला होता। त्यांची पहिली नियुक्ती सियाचीन मध्ये झाली होती। त्यानंतर त्यांनी जालंधर, पंजाब आणि सध्या श्रीनगर येथे सेवा बजावली होती। मार्च महिन्यात ते सुट्टीवर आले होते आणि एप्रिल मध्ये पुन्हा ड्युटीवर हजर झाले। त्यांचे लग्न 2022 मध्ये झाले असून त्यांना फक्त 8 महिन्यांची मुलगी आहे। त्यांची आई गृहिणी असून वडील खासगी वाहन चालक आहेत। सचिन वनंजे अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देत शहीद जवान सचिन वनंजे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले।